एपिसोड 28 स्वस्तिय ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री या नव्या व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा विषय नवम भाव, 9th हाऊस, भाग्य, गुरु आणि दैवी कृपा. तुमच्या जन्मकुंडलीत स्क्रीनवरती जिथे नववे असा शब्द दिसतो त्या ठिकाणी किंवा त्या स्थानाला आपण नवम भाव असं म्हणतो. याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. नवम भाव म्हणजे काय? नवम भाव हा कुंडलीतील सर्वात पवित्र भाव मानला जातो. नवम भाव काय दर्शवतो? तर जातकाचं भाग्य, गुरु, धर्म, दैवी कृपा, पुनर्जन्म, पुण्य. ज्योतिषीय सूत्र असं की जर नवम भाव बलवान असेल तर आयुष्यात योग्य वेळी मार्गदर्शक भेटतो. तुम्ही म्हणाल भाग्य म्हणजे नशीब का? तर भाग्य म्हणजे नशीब नव्हे. लोक म्हणतात माझं भाग्य खराब आहे, पण ज्योतिष असं सांगतं की भाग्य म्हणजे पुण्याची दिशा. नवम भाव म्हणजे कर्माला मिळालेली कृपा. नवम भाव कमजोर असेल तर योग्य संधी मिळत नाही, गुरु भेटत नाही, पण उपायाने भाग्य बदलतं. नवम भाव आणि गुरुतत्व. गुरु म्हणजे फक्त शिक्षक नाही, तर गुरु म्हणजे योग्य सल्ला देणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. नवम भाव आणि गुरुग्रह व्यक्तीला आयुष्यात योग्य मार्गदर्शन हमखास मिळतं. नवम भाव सक्रिय कधी होतो? तर नवम भाव सक्रिय जेव्हा नवमेशाची दशा किंवा अंतर्दशा सुरू असते. गुरुग्रहाचा अनुकूल गोचर असतो त्या नवम स्थानावरून. जीवनात दिशा बदलायची वेळ येते. त्या काळात खरं तर माणूस श्रद्धाळू होतो, धर्माकडे वळतो, ज्योतिष, अध्यात्म आणि इतरही अशा विद्या तो शिकू लागतो किंवा त्या विद्यांच्या संपर्कात येतो. आता आपण नवम भावामध्ये ग्रहवार परिणाम ओव्हरव्ह्यू बघू. जर जातकाच्या जन्मकुंडलीमध्ये नवम भावामध्ये सूर्य आला तर असा जातक धर्मनिष्ठ, नेतृत्व करणारा, वडील आणि गुरुकडून प्रेरणा मिळवणारा असतो. जर चंद्र नवम भावात असेल तर जातकामध्ये भावनिक, श्रद्धा, भक्तिमार्ग आपल्याला पाहायला मिळतो. जर मंगळ नवम भावात असेल तर जातकाला धर्मासाठी संघर्ष, तपस्वी वृत्ती आपल्याला पाहायला मिळतो. जर बुध नवम भावात आला तर शास्त्राभ्यास, उपदेशक आणि उपदेशकाचा स्वभाव हा जातकामध्ये पाहायला मिळतो. जर गुरु हा नवम भावात आला तर उच्चतम कृपा, नैसर्गिक शिक्षक अशी व्यक्ती असते. जर शुक्र नवम भावात आला तर भक्ती आणि कला याचा मिलाप त्या जातकाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. सौम्य धर्म किंवा त्याच्यासारखं आचरण आपल्याला पाहायला मिळतं. जर जातकाच्या नवम भावामध्ये शनी हा ग्रह आला तर उशिरा पण स्थिर भाग्य जातकाला लाभतं. कठोर तपस्या त्या जातकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला, अनुभवाला येत असते. जर राहू धर्म नवम भावामध्ये आला तर जातक पारंपरिक धर्मापासून वेगळा मार्ग निवडतो, किंबहुना बऱ्याच वेळा विदेशी गुरु त्याला लाभतो. केतू जर नवम भावामध्ये असेल तर पूर्वजन्माची साधना या जन्मामध्ये
तो पुढे सुरू ठेवतो. बऱ्याच वेळेला सहज वैराग्य त्या जातकाला लाभतं किंवा एक उत्तम पद्धतीचा मार्गदर्शक असा जातक बनतो आणि इतरांच्या जीवनामध्ये त्याच्या मार्गदर्शक सल्ल्याने बदल घडतात. नवम भाव कमजोर असेल तर मात्र काय घडतं हा तुमच्या मनात आता प्रश्न आलाच असेल. खरं तर जेव्हा नवम भाव कमजोर असतो तेव्हा योग्य सल्ला मिळतच नाही, चुकीचे निर्णय होतात. बऱ्याच वेळेला जातकाची श्रद्धा ढासळते. पण लक्षात ठेवा, नवम भाव कमजोर म्हणजे शाप नाही, तो संस्कारांचा प्रश्न आहे. नवम भाव मजबूत करण्याचे उपाय कोणते? तर गुरुवारी दान करावं. गुरुमंत्र ओम गुरवे नमः याचा 108 वेळा म्हणजे एक जपमाळ प्रतिदिन सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून किमान एकदा तरी जप करावा. वडील व गुरु यांचा मान ठेवावा आणि शक्यतो खोट्या मार्गदर्शकापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. सारांश काय तर नवम भाव म्हणजे देवाशी जोडणारा एक सेतू आहे. जातकाच्या कर्माला दिशा देणारा तो एक दीप आहे. मग तुम्ही म्हणाल नवम भाव जागा झाला तर आयुष्याला मार्ग मिळतो. मित्रांनो, खरं तर नवम भाव हा माणसाच्या आयुष्यातल्या बहुतांश अशा गोष्टी ज्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगल्या घडणाऱ्या घटनांचा तो कारक आहे. यासारख्या असंख्य विषयांवरती आपण स्वस्ती ज्योतिष मंचच्या माध्यमातून मी सुहास शास्त्री तुमच्याशी नियमितपणे संवाद मालिका आपण सुरू आहे आपली. भेटू पुढील भागात. तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांची इथेच रजा घेतो. धन्यवाद.